सर्वात मोठी बातमी, पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केले आहे. माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली, असे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे. दरम्यान गणपत गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करण्यात आला, ते भाजपला सुद्धा फसवणार असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणेश गायकवाड म्हणाले की गोळीबाराच्या घटनेवर न्यायालय जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. तर पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत दगा करतील असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला आणि ते तसेच भाजपलाही फसवणार आहे. एकनाथ शिंदे यांनी माझाही विश्वासघात केला आहे. लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मी स्वतः पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही, कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडले त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितले आहे.